किनवटच्या सारखणीत बंजारा बांधवांचा संतप्त उद्रेक, अशोक चव्हाणांचा ताफा व तुफान घोषणाबाजी, बंजारा समाजाचा संताप, आरक्षणाचा दिला पुकारा, तुळजाभवानी मंदिराजवळ माजी मुख्यमंत्र्यांना रोखलं, मांडले प्रश्न। किनवट तालुक्यातील सारखणी गावात काल मोठी घटना घडली। बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून संताप व्यक्त करत माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या ताफ्याला बंजारा बांधवांनी अडवलं। हजारो समाज बांधवांनी आमचं आरक्षण कुठं अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला। माहूर ते किनवट दौऱ्यावर असताना तुळजाभवानी मंदिराजवळ ही घटना घडली। नेत्यांचा ताफा थांबल्यानंतर समाज प्रतिनिधींनी चव्हाण यांच्याशी संवाद साधून एसटी कॅटेगरीत आरक्षणाची मागणी आपण का समर्थन करत नाही असा थेट सवाल केला। सर, हा आमच्या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात निवेदन आहे। आम्ही आपल्या पुढे या आशेने आलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत 1 महिन्यापासून किमान 50पेक्षा जास्त मोर्चे झालेले आहेत आणि आमच्या भावना अशा आहेत की आजपर्यंत आपला स्टेटमेंट आलेला आहे। स्टेटमेंट असं आहे किती कामगारांनी तुम्ही गेलं तुम्ही हा विषय नाही। आदिवासी विरुद्ध बंजारा हे भांडण सुरू झालं आहे, मराठा विरुद्ध ओबीसी भांडण सुरू झाले। व्हिडिओ घेत असाल तर व्हिडिओ बंद करा म्हणजे मला मोटर बोलतोय मराठा ओबीसी सामाजिक विरोध होऊन घ्यायचे ते आपल्या माझा मुद्दा एवढाच आहे की कोणालाही या बाबतीमध्ये काही भूमिका घेतलेली नाही आहे। तुमचं म्हणणं एवढंच आहे की सगळं बसवायचं असेल, एकमेकांचे कुठे डिस्टर्ब न करता माझं निघतो आमचंही सर तोच म्हणणं आहे की आरक्षणासंदर्भात जे मूळचे आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणाला मात्र धक्का न लावता उमेदवार विरुद्ध आदिवासी ते चालू आहे। तिकडं तुमचं विरुद्ध बंजारा वर्सेस आदिवासी, पण आमची मागणी तर रास्ता आहे सर। त्यांचा मोर्चा होता, आमदारांचा मोर्चा होता, तसं तुम्ही व्हिडिओ बंद करा ना। राज्यात बंजारा बांधवांचा आंदोलनाचा ज्वालामुखी पेटला असून सारखणीतील ही घटना त्या संघर्षाचं नवं रूप म्हणून पाहिली जात आहे। प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुंडे, आधुनिक केसरी, किनवट।